नाही, परत एकदा वाचून बघत होते. काय दरवेळी नवीन नवीन काहीतरी सुचत जातं. आणि रिपोर्ट तयार करण्याची माझी पहिलीच वेळ आहे. आणि त्याहूनही मुख्यमंत्र्यांनी ज्या विश्वासाने हे काम माझ्याकडे सोपवलं ना, त्याचंच मला जरा जास्त टेन्शन आलंय. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका मॅडम. अहो, उद्या आहे तसा रिपोर्ट विधानसभेत मांडला जाईल. त्यावर टिक्का टिप्पण्या होतील, दुरुस्त्या, सूचनांचा पाऊस पडेल. त्यानंतर परत पुन्हा लिहावा लागणारच आहे. आणि समजा आहे तसाच्या तसा तो मंजूर जरी झाला तरी तो तसाच्या तसा अंमलात येईल असं नाही. अहो, शासकीय कामं ही अशीच होत असतात मॅडम. हळूहळू तुम्हाला अनुभव येईल याचा. सरकारी दिरंगाई मला परिचित आहेच. काय आहे, एका कॉलेजची प्रिन्सिपल या नात्याने माझा तुमच्या खात्याशी वारंवार संबंध येतोच. त्यामुळे अर्जंट काम असेल ना, तर ते काम झाल्यावरच ते सँक्शन केलं जातं आणि त्याचं परिपत्रक मिळतं. ब्युरोक्रेसीत कुणालाही डावलून चालत नाही मॅडम. अहो, सगळ्या टेबलावरून सगळ्यांच्या सूचना रिमार्क्स घेत घेत फायलीचा प्रवास चालू असतो. त्यानंतर सगळ्यांचं समाधान झालं की अंमलबजावणी करता उतरत्या क्रमानं पुन्हा फायलीचा प्रवास सुरू होतो. तुम्हाला एक सांगू का मॅडम? नाही, तुम्हाला राग येणार नसेल तर. जरूर सांगा. नाहीतरी तुम्ही शासकीय मंडळी कुणाच्या रागालोभाला किती किंमत द्यायची हे. सॉरी मॅडम, पण तुमची गोष्ट वेगळी आहे. प्रामाणिक माणसांपुढं आम्ही लोक जरा दबूनच असतो. मंत्रीपद नाकारणाऱ्या सुधा जोशींचा दबदबा अख्ख्या मंत्रालयात आहे. मला वाटतं तुम्हाला मला काहीतरी सांगायचं होतं. सांगा. मॅडम, हा पूर्ण रिपोर्ट कुणी वाचणार नाही. प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हाला विचारलं तर थोडक्यात सांगता यायला हवं. त्याची तयारी करा. याच्यावर वेळ वाया घालवू नका. शेवटी पत्रकारांपुढे आम्ही तुम्हालाच उभं करणार आहोत. हे तुम्ही मला सांगितलं हे बरंच झालं. नाही, हे माझ्या डोक्यातच आलं नव्हतं की पत्रकारांपुढे मलाच उभं राहावं लागणार आहे. मी असं करते, थोडक्यात त्याचा गोषवारा लिहून काढते आणि त्याच्या एक 10-12 कॉपीज तुम्ही काढा आणि त्या पत्रकारांमध्ये वाटा. काय आहे, प्रिन्सिपल पदावर असल्यामुळे विविध विषयांवर विविध पत्रकारांशी मी अगदी यशस्वीपणे सामोरे गेले. अनेक विषयांवर मी बोलले त्यांच्यावर. हे पत्रक वाटल्यावर बघूया कुणाचं किती होमवर्क झालंय ते, नाही का? माझा रिपोर्ट 3 सूत्रांवर आधारित आहे. कालचा मागोवा, आजचं विश्लेषण आणि उद्याचा वेध. चांदेकर साहेब, मी नवीन आहे याची तुम्ही काळजी करू नका. मी माझा सगळा अनुभव पणाला लावून मॅडम, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. सगळं काही सुरळीत पार पडेल. तुम्ही खरंच निर्धास्तपणे विश्रांती घ्या. येऊ? या. बाय. गुड नाईट अँड गुड लक. थँक्यू. हॅलो, रॉंग नंबर. हॅलो, आपल्याला कोणाशी बोलायचं आहे? आकांक्षाताई. शी, अहो तरी पण रॉंग नंबरच हो. तुम्हाला सांगू का, माझ्या इथचा आता फोन येणार आहे आणि एकदा आकांक्षाताई बोलत बसली की झालं. म्हणून सांगते रॉंग नंबर. चिंगू, कोणाचा फोन होता? रॉंग नंबर होता. इतका वेळ काय बडबड करत होतीस मी? अगं तुझ्यासाठी रॉंग नंबर होता. माझ्यासाठी रॉंग नंबर म्हणजे त्यांनी विचारलं की आकांक्षाताई आहे का. अगं मग स्टुपिड, तो रॉंग नंबर नव्हता, माझ्यासाठी फोन होता. चल जाऊ दे. कोण होतं? आता रॉंग नंबर फोन असला आता आपण विचारतो का कोण आहात तुम्ही. तू पण ना लाडात येतेस कधी कधी. फोन आला, उचल आता. हॅलो, कोण बोलताय? हॅलो आई, मी अक्षता बोलतेय. काय ग, अजून झोपली नाहीस तू? मी तुझ्याच फोनची वाट बघत होते आई. आणि एक सांगते, आज फक्त माझ्याशी बोलायचं, बाकी पुन्हा कोणाशी बोलायचं नाही. का ग, बाकी सगळे झोपले की काय लवकर? नाही ग, सगळे जागेच आहेत. ओ वेडाबाई, STD कॉल आहे, बडबड नसते करायची. तुला पैसे द्यावे लागणार आहेत का? आई पैसे देणार आहे ना. तुम्ही नाही बोलायचं, मी बोलते, जा. हॅलो. काय ग, कुणाशी भांडत होतीस इतक्या रात्री?
अगं ही आकांक्षा ते आहे ना सारखी मध्ये मध्ये करत असते. आई तू केव्हा येणारस ग? माझं काम संपलं की ताबडतोब विमानात बसून माझ्या बाळाकडे मी येणार. हं? तू विमानाने येणार आहेस? अगं वेडाबाई, मी जाताना सुद्धा विमानानेच गेले नाही का? हा मला आठवलं, तू विमानातून मला टाटा नाही का केलास? बरोबर. पण मी तुला विमानातून हात केला हे तू तुझ्या मैत्रिणींना सांगितलं नाहीस ना मिरवायला? हा आई तुला मला एक गंमत सांगायची. हा हे आईला सांगायचं नाही बाबा येणार आहेत ते, आपलं सिक्रेट आहे ना. हॅलो आई, आकांक्षा कशी आहेस तू? अगदी मजेत. अगं पण अक्षता माझ्याशी बोलत होती ना, ती मला काहीतरी गंमत सांगते. दे बघू तिला फोन. बरं एक मिनिट, हा सांगू नकोस हा प्लीज. काय देशील? चॉकलेट. हॅलो आई, मला तुला एक गंमत सांगायची होती ना की रिपोर्टचं काय झालं विचार. हॅलो आई, तुझ्या रिपोर्टचं काय झालं? काय? माझा रिपोर्ट? हे तुला कोणी सांगितलं? ही आकांक्षा ती विचारते ना. ताई विचारते ना, मग ताईशी मी बोलेन तेव्हा सांगेन. तू आधी काय मला सांगणार होतीस ते सांग बघू. ती गंमत विचारते, मी काय सांगू? बाबांबद्दल सांगितलंस तर मार खाशील. ती विचारते ना, सांग ना पटकन. सांग, जया काका आला होता. हॅलो आई, जया काका आला होता आणि आम्ही त्याच्याबरोबर आईस्क्रीम खायला पण गेलो होतो. ही गंमत तू मला सांगणार होतीस? आणि जया काका कशाला आला होता घरी? अगं तो की सांगायला आला होता की रविवारी कॉलेजला सुट्टी आहे. जया काका हे सांगायला घरी आला होता? कमाल आहे. आई तू माझ्यासाठी काय आणणार ग? तू सांग बघू तुला काय हवं. तुला पाहिजे ते आणेन. तू माझ्यापेक्षा ना ताईला एक गॉगल आण. हा अक्षता, काय चाललंय तुमच्या दोघींचं? चल मी ठेवते फोन आता. उद्या शाळा आहे ना सकाळची, झोप आता लवकर. मला गंमत आल्यावर सांग. गुड नाईट. किती हुशार माझा बबडू तो. हुशार काय, तुम्हाला किती खोटं बोलायला लावलंस. खोटं नाही ग, मी फक्त तुला खरं बोलू दिलं नाही बस. आता मी तुला एक मस्त चॉकलेट देईन. बस. आलात? ती भूक लागली आहे, पटकन जेवायला वाढ. चला जेवण तयार आहे, वाढते तुम्हाला. वाढते काय? तू नाही जेवणार आहेस? तुम्ही जेवलात ना, माझं पोट भरलं. अगं पण तू जेवल्याशिवाय माझ्या घशाखाली घास कसा उतरणार आहे? हो का? आज भलतेच रोमॅन्टिक मूड मध्ये दिसताय. राहावं लागतं. ग्लॅमरस फील्ड मधल्या लोकांना रोमॅन्टिक राहावं लागतं. असं? चला लवकर जेवायला, मी गरम गरम पोळ्या करून वाढते. एक काम कर, तू पोळ्या कर, आपण सोबत बसू जेवायला. सोबत कशाला? तुम्हाला खूप भूक लागली होती ना? हा, मग माझ्या सोबतीची काय गरज आहे तुम्हाला? मी काय तुम्हाला भरवणार नाहीये. ग्रेट आहेस. जे मी तुला करायला सांगणार होतो ते आधीच मी करणार नाही म्हणून मोकळी झालीस. काय तुम्ही पण. प्रीती, ती गोड लाजतेस का तू? आज तुम्हाला काय झालंय? डॉक्टरांना बोलव. बोलो बोलो. जेवण उरलं तर डॉक्टरांनाही बोलो. तुमच्यापासून 2 हात लांबच राहायला पाहिजे आज मला. 2 हात? मी तर म्हणतोय आज आपण एकाच ताटात जेवूया. कशाला उगाच भांडी करायची? जेवण तेच, पदार्थ तेच, गोडी पण तीच. आई असताना असं प्रेम का नाही केलं? कदाचित प्रीती, आई असताना कोणीतरी माझ्या पाठीमागे होतं, म्हणून मला तुझ्या प्रेमाची किंमत कळली नसेल कदाचित. पण आता तू आईची जागा भरून काढणार आहेस. आईची? माझ्यावर सतत प्रेम करणारी आईसारखं. माझी आई लवकर गेली.
माझ्या सासूनेच मला आईचं प्रेम दिलं आणि त्याच आता प्रीती, प्रीती, आजपर्यंत मी तुझ्याशी खूप वाईट वागलोय ग, पण तू कधीही माझ्याशी वाईट नाही वागलीस. म्हणून आईची शेवटची इच्छा म्हणून का होईना, तिने जे सांगितलं ते मी पाळणार आहे. तू आता इथेच राहणार आहेस. आणि कॉन्ट्रॅक्ट? मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. मिया हं? जेवायला चला, तुम्हाला लवकर झोपायचंय. झोपायचंय? आज तर मला खरी जाग आली. नाही नाही चांदेकर, नाही, माझं उद्या सकाळच्या फ्लाईटचं तिकीट काढा. अहो माझा संसार आहे, माझ्या मुली आहेत घरी, कॉलेज आहे. नाही नाही चांदेकर, हे सगळं मी असं वाऱ्यावर सोडून नाही देऊ शकत. प्लीज तुम्ही माझं ऐका. हे बघा, परवाचं तिकीट कॅन्सल होऊ शकतं. ठीक आहे? नाही, उद्याचंच तिकीट काढा आणि मला ते कन्फर्म तिकीट हवं. थँक्यू. काय ग अनु? तेवढ्या मोठ्याने ओरडलीस काय? ऐकले ना मी. कविता करतेस? प्रयत्न करते. कशावर? कशावर म्हणजे? कविता कशावर करतेस? कोणावर विचार. कोणावर? मला विचारायची गरज नाही, मला माहिती आहे. सांग. निशांत शिवाय अजून कोणावर? नाही नाही, निशांतवर करत नाही. मग बाबांवर करते. हा, हे मला दाखव ना. अगं लिहून झाली नाही अजून. चालेल, थोडीशी दाखव. 4 ओळी लिहिल्यात मी. जितकी झाली आहे तितकी वाचून दाखव ना प्लीज. बर. कहाणी सातासमुद्रा पलीकडे विस्तारलेल्या वृक्षाची. त्याची मुळं इथेच राहिली, सावली इथे पडत राहिली. कारण त्या वृक्षाचं लक्ष होतं इथे. त्या वृक्षाचं लक्ष होतं याची साक्ष आम्ही तिघी, आकांक्षा, अनुष्का, अक्षता. आणि काहीही झालं तरी त्या वृक्षाच्या विस्तारावर लक्ष होतं तिचं, तिच्या नकळत. कारण कधी काळी वसंतात तो फुलला होता तिच्याच अंगणात. एवढीच? तुला सांगितलं होतं मी 4 ओळी लिहिल्या आहेत. सांग ना, कशी आहे? पूर्ण झाल्याशिवाय कशी सांगू? प्लीज ताई, सांग ना. ठीक आहे, पण अनु, तू झाडाच्या मुळांबद्दल, विस्ताराबद्दल म्हणजे फांद्यांबद्दल तर लिहिलंस, पण फळांबद्दल, फुलांबद्दल, पानांबद्दल लिहिशील ना? आणि ती म्हणजे कोण ग? जमीन, माती की एखादी स्त्री? ताई, ठोंबी आहेस तू, ठोंबी आहेस. कवितेतला काही कळत नाही तुला. चालेल, मला काही कळलं नाही तर. पण मला एवढं तरी कळतं की प्रत्येक कवितेत वाक्याच्या शेवटी यमक तर जुळलं पाहिजे, जे नाही जुळलंय. यमक जुळण्यापेक्षा त्यातलं गमक कळलं महत्वाचं. म्हणजे आई, तू फिरकी घेतेस ना माझी? अजिबात नाही. फिरकी घेणं हा माझा प्रांत नाही, जिल्हा नाही, तालुका नाही, काहीच नाही. फटके दिले पाहिजे तुला. सॉरी 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 सॉरी. एक सांगू? आता काय राहिलंय सांगायचं? खूप छान लिहिलीयस कविता. अजून काहीही लिहायची गरज नाहीये.
पण बाबा येईपर्यंत आईला नको दाखवूस, तिला रडू येईल. येडू हो सर, मला पेपर दाखवा. कशाला? मला हवाय हो, मला अगं, बघायचं. नंतर वाच ना तू. काय पाहिजे तुला? मला डिस्काउंट सेल कुठे लागलाय ते बघायचंय. डिस्काउंट सेल कशाला? असं काय करताय? डॉक्टर जोशी येणार आहेत ना, त्यांना मला प्रेझेंट द्यायचंय म्हणून मी बघतीये. तू शरदला डिस्काउंट सेल मधनं प्रेझेंट देणार? हो मग काय झालंय, डिस्काउंट सेल मधलं प्रेझेंट देते, सेकंड हँड नाही देते काय. सेकंड हँड? आजकाल सेकंड हँडला अँटिक म्हणतात बरं का, आणि त्याची किंमत ओरिजिनलच्या दुप्पट तिप्पट असते मॅडम. तुम्ही काही विचार केलाय का काय द्यायचं त्यांना? देऊ ग, काहीतरी देऊ. हा म्हणजे तसं एक पुस्तक आलंय फर्स्ट क्लास, आपल्या लायब्ररीत परवाच आलंय. मार्टिन सेलिंगमनचं. तुला काय माहिती? अहो त्यासाठी वाचन लागतं आणि पुस्तक विकत घ्यावं लागतं. ते मी घेतलंय. 450 किंमत आहे त्या पुस्तकाची. बापरे, 450? हो. हल्ली पुस्तकांची किंमत ज्ञानाच्या डबल वगैरे असते. नाही, पुस्तक कॅन्सल बाबा, पुस्तक कॅन्सल. मग आपण असं करूया का, जोशी मॅडमनाच विचारूया काय घ्यायचं ते. काय डोकं आहे, क्या बात आहे. बावळट, तिला सरप्राईज द्यायचं आहे, तिच्यापासून लपवायचं ना, शरद येणार ते तिलाच काय काय करता रे बाबा तुम्ही. हो पण तुम्हाला नक्की माहितीये का ते केव्हा येणार आहेत ते? हो हो. कोण येणार आहे? झालं, आता यांना सांगा, म्हणजे आकाशवाणी करतायत. नाही नाही नाही. अरे डॉक्टर शरद जोशी येणार आहेत. डॉक्टर आदमी का या जानवर का? वो आदमी के अंदर एक जानवर छुपेला रहता है ना, उसका. अरे अक्षताचे डॅडी ते. अच्छा वो तो मालूम है. काय आहे? माझ्या आणि तिचं एक सिक्रेट आहे. तुमच्या दोघांचं सिक्रेट काय काय काय? मी ना तिच्या डॅडींसाठी ना एक कार्ड बनवून पाठवणार आहे. अच्छा 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 अच्छा. हा, आणि ते कोणालाही सांगायचं नाहीये. तुम्हाला माहितीये? तू कार्ड बनवून पाठवणार आहेस ते? नाही, आतापर्यंत माहित नव्हतं, पण आता माहिती आहे. कसं? अरे तूच नाही का आता सांगितलंस? बापरे, क्या खोपड़ी है मेरी, एकदम उल्टी. अच्छा छोड़ दो. लेकिन ग्रीटिंग कार्ड बनाने के लिए, कलर के लिए कुछ करना मांगता है. उसके लिए कुछ पैसा मांगता है. थोड़ा दे दो ना. पैसा मागताय? थोडा दे. आयडिया. आपण असं करूया, बंटी जे कार्ड बनवेल ना त्याच्यावर आपण पण सह्या ठोकूया आणि तेच देऊया गिफ्ट म्हणून, भेट म्हणून. काय?